महाराजांचं व्यवस्थापन आणि महाराजांचं बांधकाम शास्त्र किती मोठं होतं. इथे 400 वर्षापूर्वीच्या भिंती पडल्या नाहीत. आज आपण पाहतो उद्घाटनाच्या आधीच काही इमारती खाली पडतात, उद्घाटनाच्या आधीच पुलं पडतात. तेव्हाचे लोक किती स्वामीनिष्ठ होते, कारण की त्या लोकांमध्ये शिवाजी महाराजांनी स्वामीनिष्ठा पेरली होती. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ला झाला आणि 1642 पर्यंत जिजामातेने आणि शहाजीराजांनी त्यांना संपूर्ण युद्ध शास्त्र विद्या शस्त्र अस्त्र पुराणे सगळ्या कलांचा त्यांना अभ्यास दिला करून 12व्या वर्षापर्यंत, तुमच्या वर्षाच्या वयापर्यंत. तुम्ही जेवढे आहात ना, याच वयामध्ये तुम्ही कोणतेही कार्य करू शकता. तुमच्यामध्ये जर त्या चिंगीने पेट घेतला तर तुम्ही भविष्यातील कोणतेही दिव्य याच वयामध्ये पूर्ण करू शकता. आणि म्हणूनच हे वय फार महत्वाचं आहे. 1642 पर्यंत शिवाजी राजे शहाजी राजांकडे बंगळुरूला होते. मल्लविद्या शिकले, घुडसवारी शिकले, शस्त्रास्त्र शिकले, दंडव शिकले. दंडव म्हणजे प्रत्यक्ष कुस्ती. अफजल खानासोबत शिवाजी महाराजांनी काय केलं? दंडव केलं होतं. दंडव, एका हाते एक मारीला. महाभारतामध्ये भीमाने जरासंधाला मारलं होतं, तसं दंडव आम्ही या कलियुगामध्ये या 17व्या शतकामध्ये पाहिलं. शिवाजी महाराजांनी अफजल खान अंगे मारिला असं सभासदांनी म्हटलेलं आहे, शिवचरित्रकाराने म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष अफजल खानाची भेट 15 मार्च 1645 ला शिवाजी महाराजांनी तुमच्या सारख्या मित्रांना सोबत घेऊन, त्याच्यामध्ये तानाजी होता, रायनाक महार होता, त्यामध्ये येसाजी कंक होता, बाजी पासलकर होता, कान्होजी जेले होता, यासारख्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना, दादाजी नरसप्रभू देशपांडे यासारख्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 15 मार्च 1645 ला स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली. स्वराज्य स्थापन करायचं म्हणजे काय करायचं रे? स्वराज्य स्थापन करायचं म्हणजे काय करायचं? तर इथल्या मातीत जन्माला आलेल्या लोकांसाठी, इथल्या नांगर चालवणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्याला भाकरी पुरवणाऱ्या त्या माऊलीला इथं सुखाने 2 घास मिळाले पाहिजे. नांगर चालवण्यापासून तर घरात पीक येईपर्यंतची हमी देणारं स्वराज्य म्हणजे शासन, त्याला स्वराज्य म्हणतात. आणि त्या स्वराज्य निर्माण करायचं आहे. इथल्या घरातली आया बहीण तरुण अशी, कोणाची मुलगी असेल, कोणाची सून असेल, कोणाची पत्नी असेल, घराच्या बाहेर पडल्यानंतर ती बाई जर संध्याकाळी घरी आली पाहिजे, तिथं शील कुठे भ्रष्ट झालं नाही पाहिजे, तिच्यावर कोणी अतिप्रसंग केला नाही पाहिजे, असं स्वराज्य मला निर्माण करायचं आहे. कारण की जिजामातेने शिवरायांनी उघड्या डोळ्याने पाहिलं होतं. आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज, मुघलशाह यांच्या या संपूर्ण शाह्यांनी संपूर्ण हा हिंदुस्थान तेव्हा गिळंकृत केला होता. आणि इथल्या वतनदारांच्या मदतीने त्यांनी इथल्या सामान्य कष्टकरी शेतकरी समाजातील स्त्रियांवर अत्याचार अन्याय केले होते. इथल्या शेतकऱ्यांची शेती बुडवली होती. हातातोंडाशी आलेलं पीक उद्या कापणी